आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. TET संदर्भातील मोठा दिलासा. राज्यसभेत शिक्षकांच्या हक्कासाठी महत्त्वाचे विधेयक सादर 3 एप्रिल 2026. आपण त्या परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण बघणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. देशातील लाखो शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी घडामोड घडली असून शिक्षक पात्रता परीक्षा TET संदर्भातील अटीमध्ये बदल होण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यसभेत महत्त्वाचे विधेयक सादर करण्यात आले आहे. या विधेयकामुळे विशेषतः जुन्या नियुक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काय आहे विधेयकातील मुख्य मुद्दे? राज्यसभेत 13 मार्च 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या विधेयकात मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा 2009 RT ॲक्टमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. या सुधारणानुसार TET अनिवार्यता आता केवळ भविष्यातील नियुक्तीसाठी लागू राहणार नाही आहे. जे शिक्षक ह्या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी नियुक्त झाले आहेत त्यांना नवीन पात्रता TET मिळवणे बंधनकारक राहणार नाही. अशा शिक्षकांना सेवा बढती, ज्येष्ठता किंवा निवृत्ती लाभावर कोणताही परिणाम होणार नाही. त्या अनुषंगाने शासनाने आता स्पष्ट केले आहे की पवित्र पोर्टल सेवा कोणतीही शिक्षक भरती मान्य केली जाणार नाही. विनयभंग करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात येणार. समित्याची स्थापना. अहवाल सादर करण्याची मुदत निश्चित. 2017 पासून आजपर्यंत पोर्टल विना झालेल्या अशी सर्व शिक्षक भरतीची तपासणी करण्यासाठी प्रत्येक विभागात 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात येणार आहे. अध्यक्ष, विभागीय शिक्षण संचालक, सदस्य शिक्षण अधिकारी दर्जाचे अधिकारी. या समित्यांना जिल्हा न्याय आणि शाळा न्याय माहिती गोळा करून 15 मे 2026 पर्यंत शासनाला अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विधेयकामुळे मिळणारा दिलासा. नवीन विधेयकामुळे जुन्या शिक्षकांचे सेवा हक्क सुरक्षित राहणार आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. शिक्षकांना प्रशिक्षण व कौशल्यवृद्धीची संधी दिली जाईल, मात्र शिक्षेसाठी लागू केले जाणार नाही. शिक्षण क्षेत्रासाठी संतुलित निर्णय. या विधेयकाद्वारे सरकारने 2 महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचा उद्देश कायम ठेवणे, जुन्या शिक्षकांचे हक्क व सन्मान जपणे. निष्कर्ष. राज्यसभेत सादर करण्यात आले हे विधेयक शिक्षकांसाठी मोठा दिलासा देणारे ठरत असून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. आता हे विधेयक मंजूर झाल्यास देशातील लाखो शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राजपत्र पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. पत्र पाहूया. महत्त्वपूर्ण राजपत्र नियमावली 13 मार्च 2026. हे पूर्ण राजपत्र अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.